वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे आदिवासी समाज बांधवांचा संवाद मेळावा कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी युवक कल्याण संघ तथा महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलं होतं। यावेळी प्रमुख मार्गदर्शक कळमनुरी विधानसभेतील माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांनी यावेळी बोलताना आम्ही हातात मशाल घेणार आणि तुतारी वाजवत दांडेगावकर साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असं मत व्यक्त केलंय। आपल्या आदिवासी समाजाच्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर आपल्या विचारांची माणसं आमदार खासदार म्हणून निवडून द्यावे लागतील। आदिवासी समाजाचे अनेक प्रश्न वसमत विधानसभा मतदारसंघात प्रलंबित असताना याच प्रश्नांना वाचा फोडण्याचं असेल तर दांडेगावकर साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचा सल्ला देखील यावेळी माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांनी समाज बांधवांना दिला। आज आपल्याला साधारण शब्द द्या की आम्ही काही असो, आम्ही हातात मशाल घेणार आणि तुमची तुतारी वाजवणार। बरोबर आहे का? ही महाविकास आघाडी आहे। आपल्या या प्रजेच्या हातात मशाल घ्यायची आणि साहेबांची तुतारी वाजवायची। त्यामुळे महाविकास आघाडीच्या पाठीमागे आपल्याला खंबीर उभं राहायचं। परंतु आपल्याला हे करत असताना खरं म्हटलं तर आपण पाहिलं असेल की मागच्या 2-3 दिवसापूर्वी आपण फार मोठ्या मोर्चाचं आयोजन केलं होतं। मोर्चामध्ये आपल्या जवळपास 30-32 मागण्या होत्या। परंतु मागण्या मान्य करायच्या असेल तर आपल्या विचाराचे आमदार खासदार सुद्धा पाहिजे। आपल्याला मानणारे आमदार खासदार पाहिजे, आपल्या प्रश्नाची जाण असणारे आमदार खासदार आपल्याला पाहिजे आणि ते जर करायचे असेल तर आपल्याला दांडेगावकर साहेबांसारख्या माणसाच्या पाठीमागे उभं राहावं लागेल। आणि सांगितलं सतीश सांगितलं साहेब बनवण्याची कामं आपली झाली पाहिजे। या आदिवासी संवाद मेळावा कार्यक्रमादरम्यान बोलताना माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी देखील या महायुती सरकारवर टीका केली आहे। सध्या सरकार पैशातून मतदान खरेदी करण्याच्या योजना आणतंय, त्याचबरोबर या सरकारला भाकरीची सोय करावी लागते, मग मातीचा विकास केलाय का असाही सवाल यावेळी बोलताना दांडेगावकरांनी उपस्थित केलाय। भाकरीची सोय करत मातीची प्रगती केली म्हणून या 80% लोकांनी सावध झालं पाहिजे। दुर्दैवानं 15 वर्षांमध्ये लोकशाही बिघडली। पैशाच्या जोरावर पैसेवाले निवडून यावे आणि गरिबाच्या प्रश्नाचा पूर्णपणे विसर पडायला लागला। गरिबांची फक्त भाषणामध्ये निवडणुकीमध्ये चर्चा होते आणि पुढचे 5 वर्ष गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही योजना आणल्या जात नाहीत। उलट आताचा जर विचार पाहिला तर सरकारी पैशानं मतदान खरेदी करण्याच्या अनेक योजना या सरकारने या 6 महिन्यामध्ये मतदान खरेदी करायच्या योजना, मदतीच्या योजना नाहीत। सरकारची जबाबदारी असते चांगलं। या आदिवासी संवाद मेळावा कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधवांची उपस्थिती होती। मी दिवसाची तब्बल 16 तास काम करतो, त्याचबरोबर महायुती सरकारने आदिवासी समाजाच्या विकास योजनेचे 7,000 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेत वापरल्याचं सांगून यावेळी आदिवासी समाजाच्या प्रश्नांची जाण असलेल्या आमदारांची आवश्यकता असल्याची खंत देखील यावेळी व्यक्त केली आहे। तर आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर दांडेगावकरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचा सल्ला देखील डॉक्टर संतोष टारफे यांनी दिलाय। कार्यक्रमाचे मार्गदर्शक माजी आमदार संतोष टारफे, आदिवासी युवक कल्याण संघ जिल्हाध्यक्ष डॉक्टर सतीश पाचपुते, प्रमुख पाहुणे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अंबादास मामा भोसले, युवा नेते सत्यनारायण बोखारे यांच्यासह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची तथा आदिवासी समाज बांधवांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती।